आई तू गेल्यावर दिवा लावला की आम्ही विजू देत नाही ना, मग दिवा जळत तर आई जिवंत आहे असे वाटतं माया. प्रश्न हाच आहे स्वर्णा, जी लेकरं देवाजवळ दिवा लावून माझी वाट पाहतात त्या लेकरांना मला रिकाम्या हाताने जायची भीती वाटते रे बाळा. म्हणून देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. अजून एक आश्चर्य सांगते की माझ्या संस्थेचं बांधकाम पूर्ण झालं, त्याच्यातच सरांनी माझी मुलाखत घेतली तेव्हा बांधकाम सुरू होतं. बांधकाम पूर्ण झालं, मी सरकारला विचारलं, सरकार माझ्या लेकरं आता घरात येऊ द्या ना. माझ्या सरकारने मला सांगितलं माई लिहून द्या, ग्रँड मागणार नाही. मी सरकारला लिहून दिलं मरेपर्यंत ग्रँड मागणार नाही, जा मरेपर्यंत ग्रँड मागणार नाही, येऊ द्या पोरं घरात. सरकारला लिहून दिलं, पोरं घरात आले, आता तुम्ही माझं सरकार व्हा ना. 90 घास तुमच्या लेकरांना खाऊ घाला रे, 1 घास माझ्या पिलांना द्या ना. मी माय झाले, तुम्ही गणगोत व्हा ना. कारण लेकरं दिवालावर वाट पाहतात ना, रिकाम्या हाताने जायची भीती वाटते बाळा. फक्त जेवायला मागतात, दूध मागतात. मला माहित आहे आज साहेब मला देणार आहेत, साहेब मला आज देणार आहेत. परदेशी साहेब मला आज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते मला साखर भात खायला माझ्या लेकराला मदत नक्की देणार आहे. तुम्ही पण दुधासाठी द्यायचं आहे, आज सोडणार नाही. स्वर्णा आता एक एक कण दिलं तर माईची झोळी फाटेल ग. आणि तेवढी जिवंत संस्कृती माझ्या देशात, माझ्या महाराष्ट्रात आहे, याचा मला अभिमान आहे बेटा. या देण्यावरच माझ्या संस्था उभ्या आहे, दुसरं मला काही नाही. देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. पुढे चालत राहायचंय पण मागं वळून पाहायचंय. आणि जंप घ्यायची असेल तर रिवर्स व्हा. मी रिवर्स झाले कितीतरी वेळा आणि मला उडी मारता आली बेटा. आज माझं विश्व उभं आहे, पाहिलंय माझ्या बाळा, पाहिल्यानं. विशेष म्हणजे आता माझ्यावर एक टेलिफिल्म निघतंय, डॉक्युमेंटरी फिल्म 2 महिन्यात येत आहे. त्या फिल्ममध्ये माझे सगळे लेकरं आहेत, माझे लेकरं गाणं म्हणतायत फिल्ममध्ये. कुठलंही मी बाहेरचं घेतलेलं नाही. विशेष म्हणजे ज्या मुलीचं नाळ मी दगडाने तोडलं त्या मुलीचं काव्य त्या फिल्ममध्ये आहे. ममता. पोटात प्रश्न होते आणि उत्तरे उपाशी. माझ्या मुलीने लिहिलं, पोटात प्रश्न होते आणि उत्तरे उपाशी. कुठलं उत्तर शोधू सांगा. म्हणून ती फिल्म आल्यानंतर एकच मला म्हणायचंय, घराघरात जाऊ द्या, प्रत्येक बाईने ती बघा. याचं कारण तू एक शॉर्ट मला विचारणार होते ते सांगून टाकते. ती फिल्म तयार करताना सत्य घटना मी पाहिलेली, अनुभवलेली. गगनबावडा त्याच्या खाली एका खेड्यावर आमचं शूटिंग सुरू होतं, मी पण हजर होते. आणि तो प्रसंग आहे, मी बाळाला जन्म दिला, 20 वर्षाची मुलगी आहे, तिला बाळ झालेलं आहे आणि तिच्या अवतीभोवती गायी सोडलेल्या आहे. तुम्हाला आश्चर्य सांगते, आम्ही 2 दिवस त्यातून बाहेर निघालो नव्हतो, इतकं मॅड झालो होतो. कारण ज्यावेळेस तो गायीचा शॉट आहे त्यावेळेस आम्ही गायी अवतीभोवती टाकल्या. एक गाय त्या बाळाजवळ जाऊन बघते, कासावीस होते आणि तिच्या दोन्ही डोळ्यातून पाणी येते, दोन्ही डोळ्यातून आसू येत आहेत तिच्या. तोच शॉट घेतलाय आम्ही. कॅमेरे थांबले, टाप नव्हती कुणाची आता पुढे पाऊल उचलायची. सगळं काम त्या क्षणाला बंद झालं. पण गाय मात्र रडली बाळ. गाय सुद्धा माय असते रे लेकरा, गाय सुद्धा माय असते बेटा. तिचे जेव्हा आसू गळायला लागले तेव्हा आम्ही संस्थेत फोन केला. माझे लेकरं रडत होते, माझा दीपक रडत होता, सगळे कलाकार रडत होते, कॅमेरामन रडत होते. काही कळतच नव्हते काय चाललंय. म्हणून माझी ती फिल्म घराघरात जाऊ द्या. आणि स्वर्णा तू सुद्धा बेटा लक्ष दे, तयार झालं की मी सांगेन ना साहेबांना येऊन. आणि माझं हे जगणं तुमच्या कप्प्या कप्प्यात जाऊ द्या. माझा पिक्चरमध्ये नुसती माझ्या आयुष्याची झलक आहे, पण माझी आता जी फिल्म येते ना ती खरी खरी आहे. माझे लेकरं गायले रे, जीव तोडून गायले रे बेटा. लहान लहान पिल्ले देवाजवळ दिवा लावून जेव्हा माझे लेकरं गातात ना, रडल्याशिवाय तुम्ही रडणार नाही बाबा. कारण त्यांचं काळीच गाते रे बाळा, काळीच गाते. मा भुकेची तडप आहे ती, भुकेची तडप ही तुम्ही बघावी, तुमच्या घराघरात जावी, तुम्ही ज्याला म्हणाल त्याला भेट द्यावी आणि माईने जगत राहावं. तुमच्या कष्टाचे 4 शीत पुन्हा पुन्हा माझ्यापर्यंत यावर आहे बाळ, एवढंच मी सांगते. बोल बेटा. आई खूप आवाज खोल गेलाय तुमचा. मी फार आता जुने प्रसंग विचारत नाही आणि हे सगळं खूप कडवट आहे, तुम्ही सहजपणाने सांगण्याचा प्रयत्न करताय खरं. पण मला आता एक विचारायचं वाटतं, राहवत नाही. इतक्या घराघरामध्ये पोहोचला, महिलांचा आदर्श आहात, प्रचंड प्रेरणास्थान वाटतं. माई म्हटलं की प्रचंड बळ येतं.
कधी वाटलं नाही का आपण निवडणूक लढवावी, सत्तेत सहभागी व्हावं, ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना धडा शिकवावा, असं कधी वाटत नाही का? आमची संस्कृती खुनसी नाहीये बडा. आम्ही माफ करतो म्हणून आम्हाला माई म्हणतात, आई म्हणतात बेटा, माय म्हणतात. माऊली तेव्हा म्हणतात जेव्हा आम्ही माफ करतो. खरं सांगू का बेटा, मला ना ध्रुवासारखं अढळपद हवं ते मला मिळालं. सगळ्यांना माई हवी म्हटल्यानंतर काय गुन्हा आहे रे? मी निवडणूक लढवेल, निवडून पण येईल, मंत्री पण होईल, पण किती दिवस? कधीतरी खुर्चीवरून खाली उतरावं लागेल रे. तुमच्या घराघरात तुमच्या जवळ मी पोचले, ही माझी खुर्ची अढळ आहे बेटा, त्याला मी चढायला नको. ती खुर्ची रे, ही काळजाची खुर्ची मिळाली ना माईला, कुठली खुर्ची देते आता? नको. मला वाटतं खूप संघर्ष आणि आयुष्यात जे काय घडलं ते तुम्ही खूप सहजपणाने सांगितलं. हे सगळं सांगताना तुमचा आवाज पण प्रचंड खोल गेलेला होता. अश्रू तुम्ही कसे काय आवरता मला माहित नाही, हे कसं जमतं. पण शेवटचा प्रश्न विचारते, या सबंध महिला वर्गाला, पुरुष वर्गाला, सगळ्यांना काय सांगाल? कारण आपण नेहमी महिलांना डोस देत बसतो, पण पुरुषांना पण डोस देणं गरजेचं आहे मला वाटतं. आणि एकूणच जी काही समाजातली परिस्थिती आहे, अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत, महिलांनी स्वतः पण कुठेतरी आता तयार झालं पाहिजे असं मलाही वाटतं. तुम्हाला काय वाटतं? एक सांगते बेटा, महिलांनी तयार जरूर व्हा. तुम्हाला सन्मान हा मिळालाच पाहिजे, पण पुरुषांची पण नोंद घ्या रे बेटा. कायदे आमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही अतिरेक करू नका बेटा. कारण आम्हाला चिखलपणाचं नातं आहे, पुरुष हवं आणि बाई पण हवी रे. एक लक्षात ठेवा बेटा, लेकरू चांगल्या मार्गाने पास झालं तर आई गळागळा रडते, पण बाप पेढ्याचा पुडा घेऊन येतो माझ्या बाळा. बापाला सुद्धा कमजोर मानू नका रे. आणि अजून एक लक्षात ठेवा बेटा, कृष्णाला जन्म देवकीने दिला, पण टोपल्यामध्ये घेऊन काटे कुठे तुडवत नंदाच्या अंगणात गेला तो बाप होता, त्याचं नाव वसुदेव होतं बेटा. रामाला जन्म कौशल्याने दिला, पण राम वनवासात गेल्यानंतर राम राम करत जीव सोडला तो बाप होता, त्याचं नाव दशरथ होतं बेटा. म्हणून एक लक्षात ठेवा, माय आणि बाप दोघांनाही सन्मान द्यायचा आहे. पोरांनो, बायकोची कधीतरी काळजी घ्या बेटा. ती वाट पाहत असते रे, कुठे गेलं काय माहिती, कुठे बोंबलत फिरते काय माहिती, घरी येत नाही काय माहिती, पण जीव असतो बेटा तुमच्यात. कधीतरी बायकोला म्हणा, खरं ग ये आपण जेवूया आज, सगळं दुःख हरवून जाईल रे बेटा. कधीतरी मी एक गणित सांगत असते सुवर्णा, तुम्हाला सायकल माहित आहे का? सायकल, पायडल मारायची सायकल, सायकल माहित आहे ना? पायडल मारायची सायकल म्हणजे संसार असतो पोरांनो. सायकलला चाक किती? 2. आता पुढचं चाक यांना द्यायचं की तुम्ही घ्यायचं? पुढचं चाक आपण घ्यायचं की त्यांना द्यायचं? जोरात सांगा. आपण घ्यायचं की त्यांना द्यायचं? बाया हो, तुम्ही घेता की त्यांना देता? पुढचं चाक बाया हुशार आहे, त्यांना द्यायचं म्हणतात. कारण तिला माहिती आहे ते कुठेही बोंबलत फिरेल, मागच्या चाकावर लक्ष ठेवता येत नाही. बाई उपजत हुशार, म्हणून ती पुढचं चाक तुम्हाला देते, मागचं ती घेते. गणित करा बरं बेटा, म्हणजे तुम्हाला कळेल. चैनसह पायडल तिच्या चाकाला, बसायचं सीट तिच्या चाकाला, ओझं ठेवायचं कॅरियर तिच्या चाकाला, ब्रेक तिच्या चाकाला रे, टोटल ओझं कुलूप तिच्या चाकाला, सगळं तिच्या चाकाला आहे रे. आणि तुमच्या चाकाला हँडल आणि घंटी. ती वाट पाहत असते बेटा. अशा या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी. बेटा काळजी घ्या माझ्या बाळाने. एक लक्षात ठेवा, ज्या घरात बाप नसतो ना, ज्या घरचा बाप देवाघरी गेलेला असतो, त्या घरावर कोणी दगड मारते बेटा. म्हणून आम्हाला माय आणि बाप दोन्ही हवे. आणि अजून एक लक्षात घ्या, बाईच्या जातीची आता किंमत करा बेटा, तिला सन्मान द्या माझ्या बाळानो. उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे बाया हो, 4 पाहुणे आले, दूध नाही, हम दो हमारे दो, एक मुलगी एक मुलगा. आई पटकन पोराला पकडते, तिचा पण ओढा पोराकडे असतो आणि ती सांगते बेटा 1 रुपयाचं दूध घेऊन ये जा. तुम्ही काम सांगितलं आणि पोराने पटकन ऐकलं, असं कधी होतं का? ते कार्ट बापावर गेलेलं असतं. ते जोरात बोंबलते, मी नाही जात जा. आई त्याला जवळ घेऊन सांगते, बोंबलू नको, इज्जत का सवाल आहे रे. ती मग पोराला जवळ घेऊन सांगते, बेटा तुला शेंगदाणे देईल, गुळ देईल, चॉकलेट पण देईल, जा रे, दूध आणल्यावर देईल. एवढं प्रलोभन दिल्यावर पोरगं डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती
रुपया घेते. पाहुण्याच्या जवळून जाताना डोळे काढून बघते आणि ग्लास ठोकत दुधाला जाते. ते पाहुण्यांना सांगते आवाज करणे का नाही, पिणे का चाय और जाने का भी. हाच फरक आहे मुलात आणि मुलीत. मुलीला सांगा बरं 1 रुपयाचं दूध घेऊन ये बाळ. मुलगी आरडाओरडा करत नाही. ती एक नजर आईकडे पाहते. तिला न सांगता कळते आईकडे दुसरं रुपये नाही. हे न सांगता जिला कळतं तिचं नाव मुलगी असते. माझे बाळ तिचं नाव मुलगी असते. ती डाव्या हाती रुपये घेते, उजव्या हाती ग्लास घेते. पाहुण्यांच्या जवळून जाताना खाली मान घालते आणि दुधाला जाताना पाहुण्यांच्या समोरून ती फ्रॉक मध्ये ग्लास झाकून नेते. पाहुण्याच्या बापाला कळू देत नाही माझ्या बापाच्याकडे दूध नाही. म्हणून लक्षात घ्या, पोरग ठोकत जाते, पोरगी झाकून नेते. म्हणून बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म आहे. दोघांनी एकमेकांना सन्मान द्या बेटा. चुक्या होतात रे, चुक्या सहज स्वीकारा बेटा. चुक्या सहज स्वीकारा. त्याची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे. नाळ तुटू देऊ नका. संस्कृतीचं जगाने जगू द्या बेटा. प्रेमाने घ्या रे. बाईची जात थकून नाही चालणार. अख्खी निर्मिती तिच्या हातात आहे. म्हणून जरा व्यवस्थित काळजी घ्या. बाया हो, तुम्ही पण समजावून घ्या माझ्या बाळ. दोघांनी पुढे जा. आज देशाला त्याची गरज आहे. ही माई तुमचीच आहे. तुम्ही माझ्या लेकरांचं गणपत व्हा, एवढीच इच्छा आहे. माई, मला असं वाटतं आपण इथे थांबूयात. तुम्ही खूप बोलला आहात, तुमची काळजी पण आहे. पण माईंचं आयुष्य त्यांनी ज्या शब्दात मांडलं ते खरं तर ऐकताना सुद्धा आपल्यावर शहारे आले असतील. बुद्धी सुन्न होते. काय प्रश्न विचारावे हे कळत नाही. पण त्यांनी सांगितला इतका तो संघर्ष खरंच सहज नव्हता. प्रचंड वेदना, प्रचंड त्रास आणि तरीही न ठरलेल्या वाटेवरती आपली वाट उभी करण्याचा माईंनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या सर्वाला मी सलाम करते. आणि माई, मी इथे थांबते. काही चूक झाली असेल तर सांभाळून घ्या. एक छोटासा प्रयत्न माझ्या पद्धतीनं मी केला आणि या महिलांपर्यंत माई काय आहे हे थोडंसं समजावण्याचा प्रयत्न केला. माई, मनापासून बेटा स्वर्णा, तू काळजातून बोललीस, पण बोलताना तुझे डोळे ओलेच होते. आसव गळत होते, रुमालाने पुसत होते. अगं तुमची आसव हीच तर माझी ऊर्जा आहे बेटा. तुमची आसव ही माझी ऊर्जा आहे. मुलं दिवा लावून वाट पाहतात. लेकरांसाठी साखरभात साहेब देणार आहे, परदेशी साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी. भीती वाटते म्हणू की नको, तरी सांगूनच टाकते. बेटा गडबड न करता दिलं तर दुधासाठी मी तुमच्याकडून पण घेणार आहे. माईची 9वारीची झोळी भरा, पण गडबड न करता दिलं तर. गडबड कराल तर मी थांबवेल न पळून जाईल. बेटा नातलग व्हा, गणपत व्हा. संस्थेला भेट द्यायला मांजरीत या. माईची झोळी भरा माझ्या बाळ. साखर भात परदेशी साहेब देणार आहे. दुधासाठी गोडभर तुम्ही द्या बरं, नक्की द्या. आणि याच पुण्याला वाट पाहू. जय हिंद, जय भारत. नमस्कार. जरा लाईनी द्या ना इलेक्शनला जातो ना आपण.